हाय, माझं नाव हर्षदा. आज आपण गोबी मंचुरियन कसं बनवायचं ते पाहूया. तर सर्वात आधी आपण एक गड्डा गोबी घेतली होती, त्याला छान असं घेऊन असं छान बारीक चिरून घेतलेलं आहे आणि ते आता मिक्सरमध्ये फिरून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण मिक्सरमधून गोबी फिरून घेतलेली आहे, जेणेकरून ते थोडंसं मोठं मोठं राहिलं तर ती कुरकुरीत लागतात. तर आपण गोबी मिक्सरमधून फिरून घेतलेली आहे, तर त्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया. चवीनुसार टाकून घ्यायचं लाल तिखट. थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं, जेणेकरून जास्त तिखट होणार नाही. थोडंसं मीठ घालून घेतलं याच्यात आणि थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर चवीसाठी. सर्वात आधी घेऊया मैदा. आणि एक वाटी कॉर्नफ्लॉरचं आटा घेतलेला आहे. तर हे सगळं आज आपण एकजीव करून घेऊया. जर तुम्हाला गोबीमधून पाणी काढायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता पाणी काढून. मला नाही आवडत पाणी काढलेलं, म्हणून मी तसं पाणी ठेवून बनवत आहे. तर हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. आता ह्याला तेलामध्ये फ्राय करून घेऊ. तर आपलं तेल गरम झालेलं आहे, मी थोडंसं टाकून बघितलेलं आहे. थोडंसं सोडून घेऊ. त्याला तुमच्या मनावर पण शेप देऊ शकता. मला असं पकोडा टाईप आवडतो म्हणून मी असं केलेलं आहे. तुम्हाला जर गोल आवडत असेल तर तुम्ही गोल करू शकता. हे बघा, आता ह्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आणि ह्याला थोडंसं बारीक गॅसवर अजून थोडंसं छान फ्राय होऊ द्यायचं, कारण ही कुरकुरीत होतं. त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉरचं पीठ आहे, त्याच्यामुळे जास्त कुरकुरीत होतं. माझ्याकडे लाल जिलेबी कलर नव्हता म्हणून मी ग्रीन कलर टाकून मिक्स केलेला आहे, त्याच्यामुळे माझं थोडंसं ग्रीन कलरचं दिसत आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता तर असं छानपैकी सोनेरी रंग आलेला आहे. ह्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता अशा प्रकारे ह्याला छान असं बारीक गॅसवरती फ्राय करून घ्यायचं. ह्याला एका प्लेटामध्ये काढून घेऊया. आता उरलेल्या पिठाचं पण असं छोटे छोटे बॉल्स बनवून ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. थोडंसं तेलामध्ये थोडं फ्राय करून घ्यायचं. त्याच्यामध्ये घालायचं शेजवान मंचुरियन मसाला पाण्यामध्ये ॲड करून द्यायचं. पुन्हा ते मध्ये टाकून घ्यायचं. एक चमचा सोया सॉस घालून घ्यायचं. थोडंसं एक चमचा ब्लू टोमॅटो सॉस घालायचं आणि एक छोटं भावाला पाकिट आणलं होतं मी शेजवान चटणीचं, याचं पाकिट टाकायचं. ते जास्त स्पायसी, जर तुम्हाला जास्त स्पायसी नाही पाहिजे असलं तर तुम्ही थोडं टाकू शकता. एक चमचा टाकू. हे बघा, अशा प्रकारे त्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची छान. थोडंसं गॅसवर असं घालून घ्यायचं. ते सगळे बॉल्स त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं. थोडंसं टाकायचं. घरच्यांना असे किल्ले आवडतात. तर अशा प्रकारे आपलं गोबी मंचुरियन बनवून तयार.